कर्तव्यात कसूर करणाऱ्या या शिक्षकांवरती, मुख्याध्यापकांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आमची संघटनेची मागणी आहे। जय हिंद, जय भारत। 10 वर्षापासून जिल्हा परिषद शाळेत झेंडा फडकवलाच नाही। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मंदाणे गावात इंदिरानगरमधील आदिवासी वस्तीत असलेली शाळा क्रमांक 3 मध्ये 10 ते 15 वर्षापासून शासनाच्या आदेशाचे पायमल्ली करत स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन झेंडावंदन साजरा करण्यात आले नाही। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन व 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण असून देशभरात शासकीय व निमशासकीय खाजगी शैक्षणिक संस्थेत, शाळा, महाविद्यालयात झेंडावंदन करून सण उत्साहात साजरा केले जातात। परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 मंदाणे, तालुका शहादा येथील शाळेत 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केले गेले नाही। प्रजासत्ताक दिनी शाळेच्या गेटला सकाळपासून कुलूप लावलेले होते। मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांचे सर्व शाळेत 26 जानेवारी 2025 रोजी झेंडावंदन करण्यात यावे असे स्पष्ट आदेश असताना मंदाणे येथील क्रमांक 3 जिल्हा परिषद शाळेत गेल्या 10 वर्षापासून राष्ट्रीय सणाच्या दिवशी झेंडावंदन केले जात नाही। झेंडावंदन न करणाऱ्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यात कसूर केली म्हणून जबाबदार धरून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन बिरसा फायटर्स यांच्या वतीने गट शिक्षण अधिकारी यांना देण्यात आले। NDB 24 न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे। 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद शाळा मंदाणे क्रमांक 3 तालुका शहादा या शाळेमध्ये झेंडावंदन न करणाऱ्या शिक्षकांवरती व मुख्याध्यापकांवरती निलंबनाची तात्काळ कारवाई करावी या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शहादा यांना आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे। 26 जानेवारी 2025 रोजी मंदाणे क्रमांक 3 तालुका शहादा या आदिवासी भागामध्ये असलेल्या या शाळांमध्ये, ज्या शाळेमध्ये आदिवासी विद्यार्थी शिकायला जातात आणि त्यातल्या त्यात त्या शाळेमध्ये प्रॉपर तिथं राहणारे मंदाणे येथील शिक्षकच अध्यापन करतात, असे शिक्षक त्या शाळेमध्ये झेंडावंदन त्यांनी केलं नाही, शाळेवर ते जात नाहीत, शाळेला नेहमी कुलूप लावलेला असतो, अशी गंभीर बाब आमच्या लक्षात आलेली आहे। याबाबत पालकांनी व ग्रामस्थांनी सुद्धा तक्रारी दिलेल्या आहेत। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत। देशभरात सर्व शासकीय व खाजगी संस्थांमध्ये, शाळांमध्ये आणि महाविद्यालयामध्ये हे जे सण आहे हे झेंडावंदन करून उत्साहात साजरा केले जातात। परंतु शहादा तालुक्यातील या आदिवासी भागामधल्या या शाळेमध्ये झेंडावंदन न करणं ही एक लाजिरवाणी बाब आहे, एक गंभीर अशी बाब आहे। म्हणून कर्तव्यात कसूर करणाऱ्या या शिक्षकांवरती, मुख्याध्यापकांवरती तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आमची संघटनेची मागणी आहे। जय हिंद, जय भारत।